नमस्कार मैत्रिणींनो. मी ना तुम्हाला राधा भालेराव आणि स्वाती भालेराव ह्या दोघींना मला भेटायला आल्या होत्या. का आल्या होत्या तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगते. राधा भालेरावला तर तुम्ही ओळखतच असाल, कारण खूप मोठी रील स्टार आहे ती, यूट्यूबर खूप मोठी आहे ती. गेल्या 5 वर्षाखाली खूप फेमस होती ती. आणि स्वाती काय आता ह्या वर्षात, तिची जाऊच आहे स्वाती भालेराव, पण ती पण आता ह्या वर्षात फेमस झाली. त्या दोघी पण मला भेटायला आल्या होत्या. तर ज्यावेळेस माझी आई वारली होती ना, त्यावेळेस आई वारून एक 15 दिवस झाला असेल. 15 दिवसांनी त्या दोघी मला भेटायला आल्या होत्या. राधा तर करमाळ्यावरून आली होती, स्वाती काय त्यावेळेस आष्टीला होती. स्वाती आणि राधा दोघी मिळून आल्या होत्या. पण स्वाती परत बारामतीला हां, करमाळ्याला गेल्यावर त्या दोघी तिथून आल्या. 1000 रुपये खर्च करून त्या दोघी मला भेटायला आल्या होत्या मैत्रिणीनो. मला पण असं वाटलं की बाबा माझी एवढी काय काय माझ्या जवळची पण मला भेटायला आले नाहीत माझ्यापर्यंत. पण राधा करमाळ्यावरून आली, स्वाती पण तिकडंच राहायला गेली स्वाती आता. ते पण दोघी मिळून तिकडून आल्या. मला एवढं छान वाटलं की बाबा, म्हणलं खरंच आपण म्हणतो ना की रक्ताच्या नात्यापेक्षा मांडलेली नाती खरंच उपयोगाला पडतात. आणि म्हणजे सुखदुःखात पण ते आपल्याबरोबर असतात. आणि खरंच तसंच झालं. मला वाटलं नव्हतं की एवढी मोठी यूट्यूबर आपल्याला भेटायला येईल, किंवा एवढं आपल्याला दुःख आहे तर त्यांना आपल्यासाठी इथपर्यंत येईल. पण ते आल्यावर मला खरंच विशेष वाटलं. आणि राधाताई खरंच धन्यवाद. कारण तुम्ही या वेळात वेळ काढून तुम्ही माझ्यापर्यंत आला, माझी भेट घेतली, तासभर त्या माझ्यापाशी थांबल्या. आणि परत मग इथून त्या इकडे गेल्या लोटवाडीला निलेश दादाकडे, कारण ती गावठी पूनम यूट्यूबर आहे ना, त्यांच्याकडे गेल्या. त्यांच्याकडे काहीतरी कार्यक्रम होता म्हणून त्या इथं थांबून मग इथून परत तिकडे गेल्या त्या. पण आल्या ना वाटवाकडी करून, खाली स्टँडला उतरून तिथनं रिक्षाने इथपर्यंत आल्या. तिथं आल्या मला फोन केला की ताई आम्ही इथं आलोय, कुठे यायचं. तर त्या दोघी बरोबर आल्या. स्वाती तर काय माझ्याकडे पहिली आलीच होती, येऊन एकदा माझी भेट घेऊन जेवण वगैरे करून माझ्याबरोबर एक तिने व्हिडिओ काढून गेली होती. पण राधा पहिल्यांदाच माझ्याकडे आली होती. पण राधाचं आणि माझं फोनवर बोलणं व्हायचं. आणि ती मला नेहमी फोन पण करायची, आणि खूप दिवसापासून मी तिचे व्हिडिओ पण बघत होती. आणि स्वातीचा पण मला फोन असतो. मग म्हणलं आता चला की मला भेटायला आली होती राधा, म्हणून तुम्हाला सांगावं, म्हणून त्यासाठी मी व्हिडिओ बनवला. आणि राधाचा पण स्वभाव, ती व्हिडिओमध्ये तशी बोलती, पण राधाचा स्वभाव खूप छान आहे मैत्रिणीनो. आणि स्वातीचा पण स्वभाव खूप छान आहे. ताईशिवाय दोघी बोलत नाहीत. 2-3 दिवस झाले की मला फोन करतात, ताई तुझी तब्येत बरी आहे का, भाऊ बरे आहेत का. पुन्हा जे माझ्या मुलाचं विचारते त्याचं काय चाललंय. आणि आपली माणसं कधी मला विचारत नाहीत की तुझं बरं आहे का, तू काय करते, तुझं काय चालू आहे. पण ह्या माझी मांडलेली नाते आहेत त्या मला, म्हणजे आमचं ननंद भाऊजाईचं नातं धरले स्वातीनं आणि राधानं. खूप चेष्टा करणं, चेष्टेनं बोलणं. पुन्हा आता माझी आई वारली त्यावेळेस मी सतत, म्हणजे जेव्हा फोन करेल तेव्हा मला वाईट वाटायचं, मी रडायची. पण त्या मला नेहमी म्हणायच्या, ताई आता फक्त आईची आठवण काढत जावा तुम्ही, असं सारखं रडत बसू नका. सारखं रडण्यानं आणि त्यांना काय वाटलं की मी तब्येत माझी खूप कमी झाली, तर त्यांना वाटलं म्हणजे आईच्या ह्यानं. पण माझी आई वारली त्यावेळेस माझं जवळजवळ एक 15 दिवसात 3 ते 4 किलो वजन कमी झालं मैत्रिणींनो. कारण माझी आई अचानक वारली. माझी आई आजारी वगैरे काही नव्हती, आणि थोडंसं नॉर्मल थोडीशी आजारी होती मैत्रिणींनो, जास्त काय नाही. आजारी म्हणजे तुम्ही म्हणताल की काही पाकच झोपून होती का, असं काही नाही. थोडंसं तिला खोकला पण होता. ह्याच्या अगोदर पण एकदा सगळ्या टेस्ट केल्या त्या मैत्रिणींनो. पण त्यावेळेस रिपोर्ट सगळे नॉर्मल आले होते तिची मैत्रिणीनं. पण परत पण मी गुजरे डॉक्टरकडे तिला दवाखाना केला होता. पण त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की निमोनिया झाला आहे म्हणून. आणि निमोनिया लवकर कव्हर झाला नाही. आणि 2 दिवस दवाखान्यात ठेवलं. आणि आदल्या दिवशी 11 वाजता आणलं, दुसऱ्या दिवशी सकाळी 6:15ला ती गेली या जगातनं. मग त्याच्यामुळं आम्हाला धक्का बसल्यासारखं झाला, की आम्हाला वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर आमची आई आम्हाला सोडून जाईल. त्याच्यामुळं जरा माझं त्या 15 दिवसात 3-4 किलो वजन कमी झालं होतं. पण स्वातीनं पण मला, मी 2 दिवस कारण नेहमी स्वातीचा व्हिडिओ बघते मी. मग त्या 2-3 दिवस मी काय स्वातीचा व्हिडिओ वगैरे काय बघितला नव्हता. आणि राधाचा पण बघितला नव्हता. मग मी कमेंटही करते ना त्यांना कायम, त्यामुळं मी कमेंट पण त्यांना केलेली नव्हती. मग ते म्हणले की ताई असे कधीच होत नाही, 2 दिवस झाले ताईने कधी कमेंट नाही, व्हिडिओ बघितलेला नाही, काय झालं असेल. म्हणून मला स्वातीनं फोन केला. तर त्या दिवशी माझ्या आईचा तिसरा होता. मग तिसरा होता दुपारनं मला तिचा फोन आला की ताई काय झालं की तुम्ही 2 दिवस झालं व्हिडिओ बघत नाही, कमेंट नाही, फोन नाही. तर मग तिला मी सांगितलं की असं असं झालं. एवढी स्वातीला वाईट वाटायला लागलं, कारण स्वातीला भेटायला मी आणि माझी आई
त्या अगोदर 15 दिवस अगोदर जाणार होतो, 1 महिना अगोदर. कारण माझ्या जाऊबाईचे वडील वारले तेव्हा आम्ही माझ्या जाऊबाईला भेटायला गेलतो. त्यावेळेस मी तिच्याकडे जाणार होते आम्ही. मला तिनं म्हटलेली पण ताई आईला पण घेऊन या, त्या निमित्तानं आई पण बघणं. आणि आईला माझ्या खूप स्वाती आवडायची, कारण तिचे व्हिडिओ ही नेहमी माझी आई बघायची. म्हणजे मी ती माझ्याकडे आई आली की मी तिला तिचे व्हिडिओ दाखवायची मी स्वातीचं, राधाचं. त्यामुळे तिला खूप आवडायचं. मग मला म्हटली मला एकदा तिच्याबरोबर भेट घालून दे. पण त्यावेळेस काय झालं मैत्रिणीनो, एकादश होती, त्या दिवशी खूप एसटीला गर्दी होती. त्याच्यामुळं मला नाही तिला नेणं झालं, कारण आम्हाला इथंच 1 वाजल्या. त्यामुळं मग किती जायचं, किती बसायचं आणि किती माघारी यायचं. मग तिला मी म्हटलं आपण नंतर एक दिवशी कधीतरी जाऊ. आणि त्याच महिन्यात आई माझी गेली. त्याच्यामुळं तिची तेवढी एक इच्छा राहिली की स्वातीला भेटायचं होतं तिला. म्हणजे माझा, तुम्ही म्हणसाल मैत्रिणीनो की आता ही राधाचं नाव घेऊन व्हिडिओ बनवला का, पण त्यावेळेस मी व्हिडिओ बनवत नव्हती. नाहीतर मी त्यावेळेस जर व्हिडिओ बनवत असते ना तर राधा, स्वाती, परत राधाची मुलगी कावी, सन्या, परत तुम्हाला सांगते स्वातीची दिव्या, ह्या सगळी लेकरं घेऊन त्या दोघी आल्या होत्या. राधाची 2 लेकरं, स्वातीची 2 लेकरं आणि स्वाती आणि राधा ही सगळी माझ्याकडे आली होती. त्यावेळेस माझ्यापाशी येऊन तासभर थांबून जेवण वगैरे करून ती इथून लोटवाडीला निलेश दादाकडे गेली होती. पण त्यावेळेस मी काय व्हिडिओ बनवत नव्हती. आणि राधा, स्वाती पण म्हणलेली ताई आम्ही तुम्हाला भेटायला आलोय, आम्ही पण तुमचा व्हिडिओ काय बनवत नाही, कारण ह्याच्यात व्हिडिओ बनवणं बरोबर वाटत नाही. नाहीतर ना मी तुम्हाला नक्की दाखवलं असतं व्हिडिओमध्ये की त्या मला भेटायला आलेल्या. आणि राधाचा स्वभाव खूप छान आहे मैत्रिणींनो, स्वातीचा पण स्वभाव खूप छान आहे. आणि दोघी पण एका जीवानं राहतात. आता त्या करमाळ्यात राहत नाहीत, आता त्या आलेत बारामतीला. त्यांचा मला 2 दिवसाला फोन असतो, त्यांचा नाही झाला तर मी 2 दिवसाला त्यांना फोन करते. आणि त्या मला नेहमी म्हणायच्या ताई तुम्ही एवढे छान गोंडे करता, एवढे छान बोलता, तुमच्याकडं काहीतरी घेण्यासारखं आहे, तुमचा स्वभाव खूप छान आहे ताई, तर तुम्ही व्हिडिओ का नाही बनवत. मी म्हटलं अहो गोंड्याचे ती कशी बनवायचे, तर व्हिडिओ म्हणजे गोंडे करताना, पिको फॉल करताना तुम्ही एवढा सकाळी 5ला उठून स्वयंपाक करतात, त्या स्वयंपाकाचा का नाही टाकत, तर तुम्ही एकदा तुमच्या मिस्टरांना विचारून बघा. मग मी माझ्या नवऱ्याला विचारलं, म्हणलं करू का, तर ते म्हणले हा ठीक आहे कर, म्हणले तुझं हाही डेली रुटीन तू टाकत जा. म्हणून मी व्हिडिओ टाकायला चालू केलं मैत्रिणींनो. आणि एक दिवशी आता राधा मला तर नेहमीच म्हणते की या ताई आमच्याकडे एकदा, या ताई आमच्याकडे एकदा, पण मला अजून काय जाणं झालं नाही. पण बघू माझं चाललंय ह्या 8 दिवसात राधाला आणि स्वातीला भेटायला जायचं. कारण मला त्यांचं म्हणजे दादा आणि स्वातीचा दादा आणि ती दिव्या ती नेहमी माझ्याकडे यायची, त्यामुळे मला आता त्यांची पण आठवण येते. मग म्हणलं स्वातीला ठीक आहे, तू ज्यावेळेस दादाला भेटायला येशील त्यावेळेस मी येईन भेटायला. पण स्वाती आणि राधा मला खरंच माझ्या दुःखात सुखात तर त्या कायम आहेत, पण त्या माझ्या दुःखात सुद्धा माझ्यासोबत आहेत. त्या मला खूप छान वाटते, कारण मला मावशी नाही, कारण मला बहीण नाही. मला 2 भाऊ, मी एकटीच आहे. चुलत बहिणी आहेत, त्या पण मला विचारपूस करतात. माझं सगळं विचारपूस करून काय चाललंय काय नाही विचारतात, मला आधार देतात. तरी पण ह्या मांडलेल्या आहेत तरी मला एवढा जीव लावतात की खरंच धन्यवाद राधा आणि स्वाती, तुम्ही मला एवढं सख्या बहिणीसारखं त्या मला प्रेम करतात माझ्याबरोबर. सख्या बहिणीसारखं मला त्या जीव लावतात, माझी विचारपूस करतात, हेच खूप मोठं भाग्य आहे. आणि मैत्रिणींनो माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनल. म्हणजे माझं तर चॅनलचं नाव तुम्हाला माहीतच आहे की संगीता वागच, कारण मी दुसरं काही नाव वगैरे टाकलेलं नाही त्याच्यावर, मी संगीता वागचच टाकलेलं आहे. आणि त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.